मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावरून निघालेली ही धार्मिक धम्मसहल आज वैशाली येथील स्तूपाला भेट देण्यासाठी आलेले आहे। कोलुहा वैशाली येथील कोलुहा स्तूपाला भेट देण्यासाठी आपल्या धम्मसहलीतील उपासक या ठिकाणी पोहोचलेले आहेत। जय भीम जय भीम। जय भीम जय भीम। हाँ अच्छा है अच्छा है। क्या कितना पुराना है वो समुद्र वैशाली येथील कोलुहा स्तूपाला भेट देण्यासाठी या ठिकाणी तिकीट घर आहे। आपले उपासक या ठिकाणी आपापलं तिकीट घेऊन आतमध्ये प्रवेश करणार आहेत। आता हे वैशाली येथील कोलुहाचा हा स्तूप आहे। हा स्तूप सम्राट अशोकराजांनी निर्माण केलेला आहे। या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध यांनी अनेक वर्षावास या ठिकाणी वैशालीला केलेले आहेत आणि याच ठिकाणी महिलांना आपल्या धम्मामध्ये भिक्खुनी संघामध्ये प्रवेश दिला। ते ठिकाण हे कोलुहाचा स्तूप आणि या स्तूपाच्या बाजूला हा एकमुखी अशोक स्तंभ आहे। नाही चला असे ते सर्व निघतात। हा एकमुखी अशोक स्तंभ आणि हा कोलुहाचा वैशालीचा हा स्तूप आहे। याच ठिकाणी तथागतांनी स्त्रियांना आपल्या धम्मामध्ये स्थान दिलं। भिक्खुनी संघाची स्थापना याच ठिकाणी झालेली आहे आणि भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण 3 महिने अगोदर याच ठिकाणी वैशालीला जाहीर केलेला आहे आणि या वैशालीला भगवंताचा अस्थिकलश सुद्धा या ठिकाणी आहे आणि म्हणून हा सम्राट अशोक राजाने स्थापित केलेला एकमुखी हा अशोक स्तंभ आहे। चला एक मुखी अशोक स्तंभ आहे। यासाठी
आली बाई देवाची. हा त्याचं मुलामा दिलेलं आहे. मुलामा. हा तरी इतक्या वर्षी आहे अजून काय काय. याच पवित्र स्थळावरती भगवंताने आपलं स्वतःचं महापरिनिर्वाण जाहीर केलं की आजपासून माझं 3 महिन्यांनी महापरिनिर्वाण होणार आहे असं भगवंताने या ठिकाणी जाहीर केलं. बौद्ध साहित्यामध्ये भगवंताला वानरानं एक महुल दान दिलेलं आहे. महुल तर ते सुद्धा या वैशालीलाच भगवंताला दान दिलेलं आहे. त्यानंतर भगवंतांनी सुरुवातीला महिलांना आपल्या धम्मामध्ये स्थान दिल्या गेलं नव्हतं, परंतु भगवंताला अनेक प्रकारे विनंत्या करून शेवटी तथागतांनी आपल्या धम्मामध्ये महिलांना स्थान देऊन भिक्खुनी संघाची निर्मिती केली. ते ठिकाणसुद्धा हेच आहे वैशाली. या पवित्र स्थळाला आज आपल्या बुद्धभूमी मावसाळ्या येथून निघालेल्या धम्मसहलीतील सर्व उपासकांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. आपण बघत आहोत हा संपूर्ण हा परिसर आहे. हो 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 त्याला उठा. हां. जय भीम जय भीम. मला चाहिए 30 बोला. छोटे छोटे 50-50 रुपये सिल्वर लाइए. हाँ तो वो क्या लेगा, ये ले ना. यहाँ का घूमने आया यहाँ तो ये ले जाओ. 350 का है ये. सिल्वर सेल पे चलता है. सेल पर 16 हिसाब से लगा लो. दे वो माता जी को लेना है. ले लो ना. आप हर बार गुरु जी आते हैं घूमने, आपसे भगत थोड़ी ना. टिकट कर लीजिए. घंटे जी. अजय क्या है अजय? नको नको. पैसा नहीं लेगा. नहीं जाने का मुझे. दान कर देगा. मध्ये भेटेल ना सर. मध्ये भेटेल ना. मध्ये भेटेल ना असलं घेतलं की डायरेक्ट मग लेगा. स्तंभ लेगा. स्तंभ आगे नहीं भेटेगा. ये नहीं मिलेगा. ये वाला स्तंभ आगे कहीं नहीं मिलेगा. यहाँ वाला ये
लकड़े का है, ये स्तंभ आगे नहीं मिलता है। क्या बनते ये मिलेगा दूसरा जगह एक्सरे वाला? नहीं, एक सिंगल वाला नहीं मिलेगा। बोल दो इनको। कितने का बोल रहे? लो ना, आएगा तो 300 लकड़े का।